तर आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास. आपण प्रथम पाठ्यपुस्तक हातामध्ये घेऊया. तुमच्याकडे पुस्तकं असतील किंवा येतील तर पाठ्यपुस्तकाचं निरीक्षण करणं आपल्याला सर्वप्रथम गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकाचा मुखपृष्ठ कसा आहे पहा. परिसर अभ्यास मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. भाग 1 खाली लिहिलेलं आहे. त्याच्या खाली इयत्ता 4थी असं लिहिलेलं आहे. परिसर हा शब्द या चित्राशी कसा समरूप आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, परिसरामध्ये आपण नेहमी पाहतो सूर्य, डोंगर, पाखरे, नद्या, झाडे म्हणजे निसर्ग या ठिकाणी दाखवलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे इथं मुलंसुद्धा या परिसरामध्ये खेळत आहेत, परिसराचा अभ्यास करतायत. हातात काहीतरी कागद दिसतोय. एक मुलगा व्हीलचेअरवर बसलेला आहे. बाकीचे त्याला काही पुश करतायत असं वाटतंय, ढकलतायत असं वाटतंय. आणि एक मुलगी दुर्बिणीतून पाहते, म्हणजेच काहीतरी निरीक्षण करते, म्हणजेच परिसराचा अभ्यास करते असं आपल्याला इथं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि निसर्ग असा सुंदर आहे, हिरवागार आहे. पाठ्यपुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते अतिशय सुंदर सजवण्यात आलेलं आहे. यानंतर दुसरं पान आहे परिसर अभ्यास, भाग 1 इयत्ता 4थी असं लिहिलेलं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी यानंतर या ठिकाणी समिती आहेत. त्यानंतर भारताचं संविधान लिहिलेलं आहे, दिलेलं आहे. राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञेनंतर इथं काहीतरी आहे. प्रस्तावना दिलेलं आहे. त्यानंतर प्रस्तावनेनंतर आपल्याला या ठिकाणी अनुक्रमणिका दिसते. अनुक्रमणिका जवळजवळ या ठिकाणी 24 पाठ आपल्याला दिसून येत आहेत. बघा, 24 पाठ. पाठाचे नाव, पृष्ठ क्रमांक. पहिल्या पाठाचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम. आता आपण पाहणार आहोत तोच पाठ, प्राण्यांचा जीवनक्रम. बघा, सांगा पाहू. पहिलं चित्र आपल्याला कशाचं दिसतंय? पहिलं चित्र आहे कुत्र्याचं. दुसरं चित्र आहे फुलपाखरू आणि त्याच्याच वर अळीचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. कुत्र्याची पिले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? साम्य दिसते, परंतु फुलपाखरू आणि अळी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आपल्याला दिसून येतं. सांगा पाहू. कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिले बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? तुम्ही याच्यावर विचार करा. अरे, कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिले बाहेर पडतात. बरोबर आहे. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? नाही पडत. मांजरी अंडी घालत नाही. प्राण्यांची वाढ. आता पहा, शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिलू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी अंडी घालतात. बघा, परिसरामध्ये, निसर्गामध्ये असे काही प्राणी आहेत, त्यांच्या पिलामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त फरक आढळत नाही. इथं उदाहरण दिलेलं आहे, शेळी आणि शेळीचे करडू म्हणजे शेळीचे पिलू. दुसरं उदाहरण आहे मांजरी आणि मांजरीचे पिलू. या दोन प्राण्यांमध्ये पिले आणि त्या पिल्याची आई यांच्यामध्ये जास्त फरक नसतो. पिलू आईच्या पोटात वाढते
आईच्या पोटातून नंतर ते बाहेर येते. पिली देणारे प्राणी अंडी घालत नाही, पण काही प्राणी काय करतात, अंडी घालतात. आता कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्या सहजासहजी दिसणारही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. बघा, काही प्राणी अंडी घालतात. त्यापैकी कोणते प्राणी अंडी घालतात? मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी काय घालतात? अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी आपल्याला सहसा पाहण्यातच येत नाहीत. आता मुंग्याची अंडी कोण बघायला जातं? फुलपाखराची अंडी कोण पाहायला जातं? कधीतरीच दिसलं तरच आपण ते हे काय आहे ते काय याची चौकशी करतो. माशाची अंडी, मासा अंडी कुठं घालतो हे आपण पाहायला जातो का कधी? जास्त नाही. बेडकाची अंडी आपण कधी पाहायला जात नाही. सापाची तर आपण जातच नाही पाहायला. म्हणून आपल्याला हे अंडी पाहण्यात येतच नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. अगदी छोट्या प्राण्यांची अंडी काय असतात? लहान असतात. का छोट्या प्राण्यांची अंडी मोठी असतात का? असूच शकत नाही. ती तर आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. आपण पाहायला जास्त निरीक्षण बी करायला जात नाही, त्यामुळे ते आपल्या लक्षात बी येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला माहीत आहे, कारण कोंबडी आपण त्याचं पालन करतो आणि आपण कोंबडी अंडी घातलेली हे दररोज आपल्या जीवनामध्ये पाहत असतो. कोंबडीची अंडी सहज दिसू शकते इतपत मोठी असतात आणि ती मोठी असतात. इथे चित्रामध्ये दाखवलेले आहेत. अंडी पहा, मोठी असतात. नवा शब्द शिका, अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून अंड्याला अंडी उबवणे म्हणतात. बघा, कोंबडी अंड्यावर ज्यावेळी बसते, त्या सारखी बसते, त्यावेळी ती अंडी उबवली जातात. अंडी उबवल्यामुळे काही दिवस अशीच उबवत राहिल्यानंतर ही अंडी, या अंड्यातून पिले जन्माला येतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभीची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. बघा, अंडी घातल्यानंतर कोंबडी त्याच्यावर बसून राहते आणि कोंबडीनं ऊब दिल्यानंतर त्या अंड्यामध्ये जो जीव असतो त्याची हळूहळू वाढ होते आणि वाढ होता होता त्या अंड्यामधून ही पिले हळूहळू बाहेर पडू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिलू अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडते. आत्ताच आपण बोललो, वाढ पूर्ण झाल्यानंतर ते अंड्यातून बाहेर पडते. पिले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. पिले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी काय करते? त्यांची काळजी घेते. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. आपण बऱ्याच वेळा पाहतो, ज्यावेळी कोंबडी अंडी उबवत असते, म्हणजे ते अंड्यावर बसलेले असते, अंड्यांच्या जवळ आपल्याला येऊ देत नाही. कधी कधी ते आपल्या अंगावर धावून येते, म्हणजेच ती आक्रमक बनते. जरा डोके चालवा. कोंबडीचे अंडी आणि कोंबडीचे पिलू यांच्यात कोणकोणत्या बाबीत सारखेपणा आहे? बघा, कोंबडीचे पिलू आणि कोंबडी यांच्यामध्ये कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? आपल्याला सारखेपणा शोधायचा आहे. आता कोंबडीला पंख आहेत, पिल्याला सुद्धा पंख, तिला चोच आहे तशी त्यालाही चोच आहे. 2 पायाप्रमाणे 2 पाय आहेत, डोळे आहेत 2 सारखेच. हे याच्या बाबतीत सारखेपणा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे.
मागच आपण पाहिलं. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपण आहे, पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत. पिलू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असते. याला रूपांतरण म्हणतात. बघा, शेळीचे पिलू आणि शेळी यांच्यामध्ये जास्त फरक आपल्याला दिसून येत नाही. कोंबडीचे पिलू आणि कोंबडी यांच्यामध्ये आपल्याला जास्त फरक दिसून येत नाही, परंतु फुलपाखरू आणि त्या फुलपाखराची अळी यांच्यात मात्र खूप मोठा फरक दिसून येतो, सारखेपणा दिसून येत नाही. पिलू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी याच्या रूपात आपल्याला लक्षात येण्याजोगी तफावत पाहायला मिळते. याला रूपांतरण म्हणतात. पिलू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात आपल्याला लक्षात येण्यासारखी तफावत आढळून येते, तफावत दिसते आपल्याला. यालाच काय म्हणतात? रूपांतरण म्हणतात. यानंतर पुढे फुलपाखरामधील रूपांतरण. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे चांगल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते. बघा, सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचा एक हिस्सा आहे. म्हणजे आपल्याला ते परिसरामध्ये फुलपाखरे दिसतात, कुठेही दिसतात आपल्याला. म्हणजे शेतामध्ये, वेळीमध्ये, झाडामध्ये ही फुलपाखरे आपल्याला दिसून येतात. म्हणजे सानिध्यामध्ये असतात ही वनस्पतींच्या. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. आता बघा, फुलपाखरांची वाढ होत असताना त्यामध्ये बघा अंडे, फुलपाखराचं अंड, अळी, अंड्यानंतर अळी तयार होते, अळीनंतर कोश तयार होतो आणि कोशाच्या नंतर प्रौढ फुलपाखरू तयार होतं. म्हणजेच फुलपाखराच्या किती अवस्था आहेत? फुलपाखरू किती अवस्थेतून जातं? तर 4 अवस्थेमधून जातं. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात शेवटची जी स्टेप असते त्या स्टेपमधील फुलपाखराला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू. फुलपाखराची एक जात आहे बिबळ्या कडवा या नावाची. आपल्याकडे हे फुलपाखरू नेहमी आढळतं, आपल्याला पाहायला मिळतं. तर आता बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. कुठं अंडी घालते? या बिबळ्या कडव्या मादीची अंडी घालण्याची जागा कोणती? तर रुई. या रुईवर ही अंडी घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी काय बाहेर पडते? अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. अंड्यानंतर काय मिळते? अळी मिळते. त्यालाच काय म्हणतात? सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड वखवकलेला असतो. ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. बघा, अंड्यातून बाहेर पडल्यानंतर हा सुरवंट खूप भुकेने वखवकलेला असतो. म्हणजे त्याला खूप भूक लागलेली असते. ज्या पानावर हा पडलेला असतो तेच पान तो खायला सुरुवात करतो. तेच पान तो खुरतोडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग इतका असतो, खूप फास्ट खातो, खूप वेगानं तो खातो. त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. तो जास्त खातो, त्यामुळे त्याची वाढ वेगाने होते. नवा शब्द कोणता आहे इथं? नवा शब्द कात. शरीराची वाढ होताना अपुरे
पडणारे शरीरावरचे आवरण. बघा, ज्यावेळी शरीराची वाढ होते त्यावेळी शरीरावरचे जे आवरण आहे ना अपुरे पडायला लागतं, शरीर बाहेर पडायला लागतं त्यातून. त्यावेळी ही कात टाकली जाते. म्हणजे साप आपल्याला माहीत आहे, तो साप हा कात टाकतो, कारण त्याचं म्हणजे त्याची जी वाढ आहे ती जास्त होत असल्यामुळे त्याला कात टाकावी लागते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. बघा, पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्या सुरवंट इतका वाढतो, खूप वाढतो तो, त्याची कात त्याला पुरत नाही. म्हणजे त्याची शरीरावरचे आवरण असतात ते त्याला पुरत नाही. पण त्याच्या शरीराच्या आतमध्ये जुनी कात आलेली असते. वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाची कात टाकणे म्हणतात. जी जुनी कात असते, जी जुनं आवरण असतं शरीराचं, त्या आवरणातून तो बाहेर पडतो, त्यालाच सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. बघा, लगेच पाणी कुरतडून खायला लागतो परत तो, आणि लगेच त्याची वाढ होते. आणि 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो, म्हणजे परत त्याचं शरीर वाढतं. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. सुरवंटा किती वेळा कात टाकतो? 4 वेळा. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. बिबळ्या कडवा नावाची फुलपाखरू हे सुरवंट अवस्थेमध्ये, एक अवस्था आहे सुरवंट ही, ते 10 ते 12 दिवस या कालावधीमध्ये राहतं. 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचक धागा काढतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे आवरण तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. बघा, 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की हा सुरवंट आपल्या खालच्या ओठातून काय टाकतो? रेशमासारखा लांबलचक धागा बाहेर टाकतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे आवरण तयार करतो. स्वतःभोवती आवरण तयार करतो, त्या आवरणाला कोश म्हणतात. बघा, ही 3री अवस्था आहे कोशाची. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. या ठिकाणी कोश आपल्याला दाखवलेला आहे. कोशावस्थानंतर कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. बघा, या कोशामध्ये हा बिबळ्या कडवा हे फुलपाखरू 11 ते 12 दिवस राहतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. पायांची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात. हे त्यापैकी काही बदल आहेत. या कोशामध्ये असताना बिबळ्या कडवा या फुलपाखरू 11 किंवा 12 दिवस राहतं. या अवस्थेत तो काहीच खात नाही, पण त्याने स्वतःभोवती जो कोश निर्माण केला असतो त्याच्यामध्ये शरीराचे अनेक बदल घडून येत असतात. त्याच्या पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख तयार होतात, त्यामध्ये काही बदल होतात. आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. बघा, यानंतर आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते त्या कोशामध्ये. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची अशीच वाढ होते.
या बिबळ्या, कडव्या फुलपाखरासारखी सर्व फुलपाखरांची वाढ होत असते. तर फुलपाखराच्या अवस्था कोणत्या आहेत हे आपण मागे पाहिलेलंच आहे, नवीन सांगण्याची आवश्यकताच नाही. माहीत आहे का तुम्हाला? बघा, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. विशिष्ट फुलपाखरू हे विशिष्ट वनस्पतीच्या पानावरच अंडी घालते हे ठरलेलं असतं. निरनिराळ्या प्रकारचे फुलपाखरामध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. बघा, प्रत्येक फुलपाखराच्या जातीमध्ये वेगवेगळा काळ असतो ठरलेला. निरनिराळ्या फुलपाखरामध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा कालावधी हा एकसारखाच नसतो, तो वेगवेगळा असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्याचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. सुरवंटामध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसते, वेगळे पण दिसतं, सारखे पण आढळत नाही. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या प्रकारच्या रंगाचे असतात. त्यामध्ये सुद्धा त्यांचे शरीर लांबुळके म्हणजे लांब असतं. अनेक सुरवंटांच्या अंगावर काय असतात? केस असतात, तंतू असतात. आता यानंतर इथं फुलपाखराची चित्र दिलेली आहेत, सुंदर अशी चित्र आहेत. नित्याचं निरीक्षण करा. निरनिराळी फुलपाखरे इथं दिलेली आहेत. माहीत आहे का तुम्हाला? स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. माहीत आहे का तुम्हाला? कोणाला पाहिलं असेल तुम्ही. आपण धान्य आणतो, ते डब्यात ठेवतो आणि ते काही दिवसांनी उघडल्यानंतर, काही महिन्यांनी वगैरे, तर त्यामध्ये किडे झालेले आपल्याला दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली की आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीस पुरेशी असते. हे का होतं? तिथं किडे का तयार होतात? तर याचं कारण आहे धान्याच्या गोदामामध्ये, जिथून आपण धान्य आणतो. आता दुकानामध्ये जे धान्य असतं ते गोदामामधून येत असतं आणि ते वाण्याच्या दुकानामध्ये नंतर येतं, ते साठवलेलं जातं. आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात. असे कीटक आपल्या घरी सुद्धा असू शकतात, कुठल्याही ठिकाणी, जे अंडी घालणारे असतात. कीटकाच्या मादीने जर आपल्या त्या डब्यामध्ये अंडी घातली तर ते आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ते आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीस पुरेशी असते. त्या उभेमुळं त्या त्या किड्यांची वाढ होते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्यात ही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. बघा, त्यांच्यासुद्धा अवस्था असतात. अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था त्यांच्यामध्ये सुद्धा असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यात कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. जसे असतात, ज्या अवस्थेत ते असतात तसे आपल्याला पाहायला मिळतात उघडल्यानंतर. आपण काय शिकलो? आता हा पाठ आपण पाहिला. बघा, या ठिकाणी कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. आपण कोंबडीविषयी माहिती पाहिली, तिच्या पिल्लांविषयी माहिती पाहिली. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येतं उबवल्यानंतर. फुलपाखरांच्या वाढीची अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. ह्या फुलपाखरांच्या अवस्था आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. हे आपल्याला कधीही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. आपण पाहिलेलंच आहे. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. अंड्यामधून जी अळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो, त्याला कोश म्हणतात. कोश म्हणजे काय?
तोंडातून एक रेशमी धागा तो टाकतो आणि तो स्वतःवरती गुंडाळून घेतो. त्यावेळेस कोश म्हणतात. कोशामधून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. कोशामधून बाहेर पडलेल्या फुलपाखराला 6 लांब पाय असतात आणि सुंदर असे पंख असतात. लांब पाय आणि सुंदर पंख हे बाहेर पडलेल्या फुलपाखराला आपल्याला दिसून येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहे. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे हे चुकीचे आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा. मुलं असं बऱ्याच वेळा करतात, पण हे चुकीचं आहे. आता स्वाध्याय हे तुम्ही घरी सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, खरंच लाईक करा. लाईक केलं तरच हे व्हिडिओ महाराष्ट्रभर पोचतील, नाहीतर पोचणार नाहीत. म्हणून लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका विषयामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.